चला. चला सुरुवात करूया आपण. ताठ बसा, हात जोडा, त्रिवार ओंकार म्हणूया, दीर्घ श्वास घ्या. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. माझा आवाज व्यवस्थित पोहोचतो आहे? आज वैशाख पौर्णिमा आहे. दर पौर्णिमेला वर्षातल्या 12ही पौर्णिमा आपण सगळेजण एकत्रित जमतो आणि ध्यान करतो. या ध्यानाचा आणि वैशाख पौर्णिमेचा अजून जास्त जवळचा असा संबंध आहे आणि म्हणून आज ध्यान करणं हे विशेष आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या वैशाख पौर्णिमेचं, बुद्ध पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला झाला. तसंच बुद्धांना बिहार मध्ये आज असणाऱ्या बोधगयेमध्ये बोधी वृक्षाच्या खाली ज्या दिवशी ज्ञानाची प्राप्ती झाली तो दिवस सुद्धा हाच होता, अर्थात वैशाख पौर्णिमा. ज्या दिवशी बुद्धांचं निर्वाण झालं त्या दिवशी सुद्धा हाच दिवस होता, वैशाख पौर्णिमा. आणि म्हणून या पौर्णिमेचं विशेष असं वैशिष्ट्य आहे. बुद्धांची जी ऊर्जा आहे ही या पौर्णिमेला विशेष आहे या वातावरणामध्ये असं वाटतं, असं जाणवतं. आणि म्हणून आपण आज ध्यान करणं हे विशेष आहे. या दिवशी बोधगयेला ज्ञानप्राप्ती झाली बुद्धांना आणि म्हणून या ध्यानाची बीज सुद्धा या पौर्णिमेमध्ये आहेत आणि ती विशेषत्वाने प्रत्येक पौर्णिमेला अंकुरित होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्यामध्ये असणारं जे सुप्त असं बुद्धत्व आहे त्याच्या जागरणाची शक्यता सुद्धा कदाचित या पौर्णिमेला अधिकाधिक असते. आणि म्हणूनच आज जे ध्यान आपण करणार आहोत हे ध्यान हे विशेष ध्यान असणार आहे. या दिवशी आपल्यातलं बुद्धत्व हे प्रकर्षानं जाग होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. बुद्धांना विष्णूचा अवतार मानलं जातं. एकूणच पौर्णिमेला हे विष्णू तत्व हे अधिक प्रभावशाली असतं. विष्णू ही पालनकर्त्याची एक ऊर्जा आहे, पालनकर्ता असणारी देवता आहे. विष्णू पालन करतो या संपूर्ण विश्वाचं. जन्मदाता आहे ब्रह्मा, विनाशकर्ता आहे शिव आणि पालनकर्ता, धारणकर्ता आहे तो म्हणजे विष्णू. अशा विष्णूचा अवतार असा आपण बुद्धांना या संस्कृतीमध्ये मानतो. असं का बरं मानलं जात असावं याचा विचार मला वाटतं खूप महत्वाचा आहे, आवश्यक आहे. विष्णूचे जे इतर अवतार आहेत त्यामध्ये अधिक प्रभावशाली जे अवतार आहेत त्यामध्ये पहिला अवतार आहे तो म्हणजे प्रभू श्रीरामांचा.
हा अवतार का घ्यावा लागला? हा अवतार केव्हा झाला? जेव्हा या पूर्ण सृष्टीमध्ये संहार करणारी राक्षस वृत्ती नव्हे तर राक्षसांची एक प्रत्यक्ष जमात कार्य करत होती. या पूर्ण सृष्टीमध्ये पृथ्वीमध्ये असणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींचा विध्वंस करणं हे काम एक राक्षसांची जमात त्या काळामध्ये करत होती. ज्यावेळी या राक्षसांवर मात करणं, त्यांचा विनाश करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. अशा वेळी रामांनी, प्रभू श्रीरामांनी अवतार घेतला आणि रावण नावाच्या राक्षसाचाच नव्हे तर अशा असंख्य राक्षसांचा अंत केला. त्यावेळी ती गरज होती आणि तेव्हा श्रीरामांचा, विष्णूंच्या अवताराचा जन्म झाला. त्याही पुढे जाऊन त्यानंतरचा जो अवतार आपण प्रकर्षाने मानतो तो अवतार आहे श्रीकृष्णाचा. हा श्रीकृष्णाचा अवतार जेव्हा झाला तेव्हा राक्षसांची जमात नव्हती, मात्र मनुष्यामध्येच असणारा राक्षस, त्याच्यामध्ये असणारी दानवाची वृत्ती ही इतकी अधिक प्रभावशाली झाली होती की ज्यामध्ये जी सत्प्रवृत्ती आहे, जी सत्याची बाजू आहे, त्याच्यावरती सुद्धा आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या राक्षसी मनोवृत्तीकडून होत होता. होते मनुष्यच, पण त्यांच्यामध्ये दानव हा प्रभावशाली झाला होता आणि हा प्रभावशाली असणारा दानव मनुष्यांचा संहार करू पाहत होता, सत्यावरती मात करू पाहत होता. अशा वेळी जन्म घ्यावा लागला विष्णूच्या पुढच्या अवताराला, अर्थात श्रीकृष्णांना. श्रीकृष्णाचा हा जन्म झाला, गीता सांगितली गेली, प्रत्यक्ष युद्ध झालं आणि या युद्धामध्ये कौरवांवरती अर्थात राक्षसी वृत्तीवरती पांडवांनी अर्थात सत्प्रवृत्तीने मात केली. सद्धर्माची आणि सत्प्रवृत्तीची प्रतिष्ठापना केली गेली. पण त्यासाठी या विष्णूंच्या अवताराचा जन्म व्हावा लागला. पुढे पुष्कळ काळ लोटला, ज्याच्यामध्ये न्यायासाठीची काही नियमावली बनवली गेली, ज्याच्यामध्ये हळूहळू करत ही जी सत्प्रवृत्ती आहे त्याची स्थापना झाली, त्याच्यासाठीचे नियम बनवले गेले आणि मग हळूहळू करत मनुष्य स्थिरावला. पण तरी सुद्धा शत्रुत्व हे काही संपलं नव्हतं. मग या दानवी प्रवृत्तीची जी जागा होती ती जागा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि ती कशावरती मात करत होती किंवा कशाशी युद्ध करत होती, तर ती स्वतःशीच युद्ध करत होती. ही दानवी वृत्ती ही स्वतःचा संहार करत होती. मनुष्यामध्ये असणाऱ्या चांगुलपणावर मात करणं हे करत होती. ती दानवी वृत्ती ती स्वतःमध्येच होती आणि तिचं युद्ध हे स्वतःच्याच पातळीवर चालू होतं. त्यामुळे ब्राह्मण असोत, त्यांचं जे ज्ञान होतं ते ज्ञान इतकं अतिरिक्त झालं होतं आणि त्याच्यामध्ये कर्मकांडानी इतक्या अतिरिक्त प्रमाणामध्ये समावेश त्याचा झालेला होता आणि अतिरेक झालेला होता की ते ब्राह्मणत्व सुद्धा अतिरेकी दानवी प्रवृत्तीकडे जात होतं. क्षत्रिय त्यांची सबलता, त्यांची बलसंपन्नता ही खूप मोठ्या प्रमाणात होती, पण ती बलसंपन्नता सुद्धा त्यांच्या मधल्याच क्षत्रियाला, त्यांच्या मधल्याच मानवाशी लढायला लावत होती. वैश्य होते, समृद्धी अपार होती. आपल्याकडे असं म्हणतात की सोन्याचा धूर निघत होता, इतकी समृद्धी होती, पण तरी सुद्धा वैश्य सुखी नव्हते, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा हे जे षडरिपू होते ते षडरिपू अतिरिक्त प्रमाणामध्ये होऊन त्यांना ते चांगुलपणाने जगू देत नव्हते. एकूणच ही जी षडरिपूंची जी शक्ती आहे ती प्रभावी होत मानवालाच त्याच्यावरतीच मात करण्याचा प्रयत्न करत होती आणि तेव्हा मानवाचं पालन करणाऱ्या एका शक्तीची
नितांत आवश्यकता होती. आणि ही जी शक्ती आहे, ही शक्ती ही बुद्धत्वाच्या जन्माच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या मानवांमध्ये प्रज्वलित होणं, प्रस्थापित होणं यासाठी सहाय्यभूत ठरली. बुद्धांचा जन्म हा या अर्थाने नितांत महत्वाचा आहे, कारण रामायण आणि महाभारतानंतर जी स्थिर स्थावर अशा प्रकारची मानवी संस्कृती होती, त्या संस्कृतीला विकृतीमध्ये परावर्तित करण्यासाठी म्हणून मानवामधल्याच या षड्रिपूंचं काम चालू होतं. आणि म्हणून या षड्रिपूंना ओळखणं आणि त्यांच्यावर मात करणं यासाठी बुद्धत्वाचा जन्म, गौतम बुद्धांचा जन्म हा नितांत महत्वाचा होता. तो या वैशाख पौर्णिमेला झाला. भगवान गौतम बुद्धांनी जे अत्यंत महत्वाचं काम केलं ते म्हणजे समानता किंवा संतुलित अशी अवस्था मानवामध्ये निर्माण व्हावी यासाठीचे प्रयत्न. नुसते प्रयत्न नाही, तर भगवान गौतम बुद्ध हे जणू शास्त्रज्ञ होते. एखादा शरीर शास्त्रज्ञ जसं शरीराचं विघटन करेल किंवा त्याचं डिसेक्शन करेल आणि त्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक अवयवांचं जे वैशिष्ट्य आहे ते शोधून काढेल, त्यांच्यामधले रोग शोधून काढेल, त्याच्यामधली निरोगता शोधून काढेल आणि आरोग्यपूर्ण आयुष्य कसं बनावं या दृष्टीने कार्य करेल, तसंच मनाचं सुद्धा डिसेक्शन करण्याचं काम भगवान गौतम बुद्धांनी केलं. आणि हे डिसेक्शन करत करत मनामध्ये असणाऱ्या विविध प्रवृत्ती, ज्या रोगकारक अशा प्रवृत्ती आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर मात कशी करता येईल हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं, जे नितांत महत्वाचं असं कार्य आहे. आपलं पालन पोषण नीट व्यवस्थित होण्यासाठी जे विष्णू तत्व काम करतं ते भगवान गौतम बुद्धांच्या निमित्ताने प्रगटलं आणि त्यांनी आपल्याला या पालनाचा महत्वाचा मार्ग दाखवला. हे जे संतुलन आहे ते प्रवृत्तींमधलं संतुलन आहे. आणि हे संतुलन भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातून तर आपल्याला दिसतं, त्यांच्या आर्य सत्यांमधून आपल्याला दिसतं, पण ते विविध गौतम बुद्धांच्या कथांमधून आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. बुद्ध आणि कथा यांचं एक अतूट असं नातं आहे. भगवान गौतम बुद्धांच्या अनेक कथांमधून ते आपल्याला दिसतात, ते आपल्याला मार्ग दाखवतात. जेव्हा आपण ध्यान करत असतो तेव्हा या ध्यानामध्ये खूप महत्वाचं असतं ते संतुलन. संतुलन शरीराचं आणि संतुलन मनाचं. हे जे मनाचं संतुलन आहे ते दाखवणारी गौतम बुद्धांची एक छोटीशी कथा आहे, ते सांगते आणि मग आपण आपल्या ध्यानाकडे वळूया. कथा अशी आहे की गौतम बुद्ध एकदा त्यांच्या 500 भिक्षूंच्या संघासह विचरण करत होते. बुद्धांचा असा एक दंडक होता की एका ठिकाणी आपण राहायचं नाही, थांबायचं नाही, सतत सर्व ठिकाणी विचरण करत राहायचं. एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात जात आपण हे जे तत्वज्ञान आहे, जे जीवनाचं तत्वज्ञान आहे, ते सर्व लोकांपर्यंत प्रसारित करत राहायचं. हा दंडक होता गौतम बुद्धांचा आणि त्यामुळे सतत भिक्षूंच्या संघासह ते चालत असायचे, विचरण करत असायचे. असंच एकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचा विहार चालू असताना, प्रवास चालू असताना त्यांच्या या भिक्षूंच्या संघासह 2 ब्राह्मण सुद्धा विचरण करत होते. अर्थातच ते सहप्रवासी होते, ते भिक्षू संघाचा एक भाग नव्हते. त्या काळामध्ये असं झालेलं होतं की क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत किंवा वैश्य असोत, या सगळ्यांमधून असणारे जे बुद्धिमान आणि ज्यांना ज्ञानाची एक आस आहे, अशा प्रकारचे जे लोक होते ते सगळे भिक्षू संघामध्ये सामील होत होते. आणि त्यामुळे जो ब्राह्मणांच्या दृष्टीने असणारा धर्म होता, क्षत्रियांच्या वैश्यांच्या दृष्टीने असणारा जो धर्म होता, जी कुटुंब व्यवस्था होती, जी समाज व्यवस्था होती, ती काहीशी डळमळीत होत होती.
आणि म्हणूनच या सगळ्यांचा खूप मोठा राग हा भगवान गौतम बुद्धांवर होता. मग हे जे दोन ब्राह्मण होते, एकाचं नाव होतं सुप्रिय आणि त्यांचा जो बरोबर असणारा व्यक्ती होता तो त्यांचा शिष्य होता, त्याचं नाव होतं ब्रह्मदत्त. हे जेव्हा या भिक्षू संघाबरोबर चालत होते तेव्हा त्यांचा काही संवाद चालू होता. सुप्रिय हा जो गुरु ब्राह्मण होता तो भगवान गौतम बुद्धांना अनेक प्रकारे जवळजवळ शिव्याच घालत होता, त्यांची निंदा करत होता. त्यांचं तत्वज्ञान असेल, त्यांचं जे काही विचरण आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्या सगळ्यांवरती तो आक्षेप घेत होता. त्यांचं कार्य हे धर्माच्या विरुद्ध आहे असं म्हणत होता. आणि त्याच वेळी त्यांचा शिष्य असून सुद्धा तो जो ब्रह्मदत्त होता तो भगवान गौतम बुद्धांची माफ करा भगवान गौतम बुद्धांची तो प्रशंसा करत होता. एका बाजूला सुप्रिय या ब्राह्मणाकडून त्यांची निंदा होत होती आणि त्याच वेळेला ब्रह्मदत्ताकडून त्यांच्या शिष्याकडून भगवान गौतम बुद्धांची प्रशंसा होत होती. 500 भिक्षूंचा हा जो संघ आहे ज्याच्यामध्ये स्वतः भगवान गौतम बुद्ध सुद्धा होते, हे सर्वजण ही निंदा आणि ही स्तुती या दोन्ही गोष्टी ऐकत होते. पण तरी सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया मात्र देत नव्हते. दिवसभर त्यांचा हा प्रवास चालू असताना या दोन व्यक्ती या त्यांच्या बरोबर होत्या आणि निंदा स्तुती या प्रकारचा जे बोलणं आहे, हा जो संवाद आहे, हा वादविवाद आहे, हा अखंड चालू होता. पण तरी सुद्धा भिक्षूंनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यावर दिली नाही. रात्री ज्या गावामध्ये ते पोहोचले तिथे धर्मशाळेमध्ये सुद्धा हे सगळेजण एकत्रच होते आणि तिथे सुद्धा रात्रभर ही जी चर्चा आहे, हा जो संवाद आहे, हा चालूच होता आणि तरी सुद्धा भिक्षूंची कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यावर येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ध्यानासाठी म्हणून आणि चर्चेसाठी म्हणून बुद्ध आणि त्यांचा हा भिक्षू संघ एकत्रित आला तेव्हा भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं याविषयी कौतुक केलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया त्या दोन ब्राह्मणांच्या बोलण्यावर दिली नाहीत, हे तुम्ही अतिशय योग्य केलं. कारण जेव्हा निंदा चालू होती तेव्हा त्या निंदेविषयी क्रोधाचा भाव तुमच्या मनात आला असता, तुमच्या मनामध्ये दुःख आलं असतं, तुमच्या मनामध्ये चिंता किंवा करुणेचा भाव जागृत झाला असता आणि तुम्ही या क्रोधाच्या प्रतिक्रिया, दुःखाच्या प्रतिक्रिया त्यावेळी जर दिल्या असता तर काय झालं असतं, तुम्ही जे काही शब्द वापरले असते त्यामुळे तो नकारात्मक संस्कार हा तुमच्या चित्तावर झाला असता आणि तो संस्कार घेऊन तुम्ही पुढे गेला असता. मग तुम्ही जे आजपर्यंत साधना केलेली आहे त्या साधनेमध्ये बाधा निर्माण झाली असती. त्यामुळे तुम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नाहीत, हे उत्तम केलं. उलट नेहमीच निंदक जेव्हा आपल्या बरोबर चालत असेल तेव्हा त्या निंदकाचं स्वागत करावं. कदाचित आपल्याला माहिती नसणारी अशी आपल्या स्वभावामधली, आपल्या आचरणामधली एखादी नकारात्मक गोष्ट तो दाखवून देत असेल, त्याचा विचार जरूर करावा. आपण अंतर्मुख व्हावं, आपण आत्मचिंतन करावं आणि त्या आपल्या दुर्गुणावरती मात करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे हे उत्तम केलं. दुसरं, जो शिष्य होता, जो प्रशंसा करत होता, त्या प्रशंसेमध्ये सुद्धा तुम्ही वाहवत गेला नाही, त्या प्रशंसेला सुद्धा तुम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, हेही उत्तम केलं. कारण मग अहंकार आपल्या मनामध्ये जागा होतो आणि अहंकाराचा हा जो संस्कार आहे तो त्या सगळ्या अहंकाराच्या भावनांशी आपला एक बंध जोडून देतो. जे जे आपल्याविषयी चांगलं बोललं जात आहे ते चांगलं आहे, सकारात्मक आहे असा भाव आपल्या मनामध्ये जागा होतो आणि आपण त्याच्याविषयी अनुरक्त होतो आणि ही अनुरक्तता
ही पुढच्या संस्कारांना जन्म देते. आपल्या मोहाला ती गोष्ट जन्म देते आणि म्हणून तुम्ही ते केलं नाहीत, हे उत्तमच केलं. जेव्हा जेव्हा प्रशंसा होत असेल तेव्हा त्या प्रशंसेकडे सुद्धा तटस्थतेने बघावं. त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये असतील तर जरूर त्याचा स्वीकार करून ते कसे वर्धिष्णू करता येतील याकडे आपण बघावं. त्या प्रशंसेमध्ये आपण वाहवत जाऊ नये, कारण अहंकाराचा संस्कार दृढ होतो. निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टींना आपण समसमान लेखावं. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येत जातात. जी व्यक्ती निंदा करते आहे त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये दुर्भावना निर्माण होतात. ती व्यक्ती आपल्याला नकोशी वाटते, ते प्रसंग आपल्याला नकोसे वाटतात आणि त्याविषयीचं घर आपल्या मनामध्ये निर्माण होतं. ती व्यक्ती तो प्रसंग आपल्या मनामध्ये घर करतो आणि त्याचे दृढ संस्कार आपल्या मनामध्ये होतात. या उलट जेव्हा कोणी व्यक्ती प्रशंसा करते आहे तेव्हा आपण त्या व्यक्तीविषयी आणि त्या प्रशंसेविषयी आसक्त होतो आणि या आसक्तीचे संस्कार आपल्या मनावर दृढ होतात. आपल्या विरुद्ध त्याविषयी कोणी जर बोलायला लागलं तर ते आपल्याला सहन होत नाही आणि मग अनेक अनेक राग द्वेषाचे संस्कार दृढतेने आपल्यावर होत जातात. आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो, या सगळ्या घटनांमध्ये गुंतत जातो आणि मग आपल्या मनाची जी शांतता आहे, जे संतुलन आहे ते आपण गमावतो. आपलं जे आयुष्य सुंदरतेने चालू आहे त्या सुंदर आयुष्यामध्ये ही असुंदरता निर्माण होते आणि म्हणून आपल्याला संतुलनाची आवश्यकता असते. श्रीकृष्णांनी सुद्धा हे सांगितलं. गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये याच प्रकारचा एक श्लोक आलेला दिसतो. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. ज्या व्यक्तीला निंदा आणि स्तुती हे समसमान आहेत, जो मौन धारण करतो, जो विनाकारण अतिरिक्त बोलत नाही आणि संतुष्टो येन केनचित, कुठल्याही परिस्थितीमध्ये जो संतुष्ट असतो, जो समाधानी असतो असा, आणि अनिकेतः स्थिरमतीही. आता जे सांगितलं की हे संस्कार आपल्या मनामध्ये घर करून राहतात, अशा प्रकारच्या कुठल्याही संस्कारांचं घर निकेत ज्याच्या मनामध्ये नाहीये असा तो अनिकेत आणि स्थिरमतीही, जो संतुलित अशा प्रकारच्या बुद्धीचा आहे आणि जो भक्तिमान आहे, जो मनामध्ये भक्ती धारण करतो असा नर मला प्रिय आहे, असं श्रीकृष्ण सांगतात. भगवान गौतम बुद्धांचे जे काही संस्कार आहेत ते याला जवळचे आहेत, पण फक्त याला जवळचे आहेत असं नाही, हे कसं करावं हे सुद्धा, हा सुद्धा मार्ग भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला दाखवलेला आहे. तो मार्ग ध्यानाचा मार्ग आहे. आपल्यामधली जी प्रज्ञा आहे, जी ज्ञानपूर्ण प्रकर्षाने ज्ञान करून देणारी जी शक्ती आहे, ती अशी समत्व राखणारी प्रज्ञा आपल्या मनामध्ये जेव्हा जागी राहते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण बुद्धांचं आचरण करतो आहोत, त्यांचं तत्वज्ञान आचरतो आहोत असं होऊ शकतं. जेव्हा प्रभू रामचंद्रांचं आपल्याला ध्यान करायचंय तेव्हा नाम संकीर्तन हा खूप महत्वाचा भाग असतो. जेव्हा श्री कृष्णाविषयी आपल्याला प्रेम व्यक्त करायचं आहे, त्यांच्याशी जोडलं जायचं आहे, तेव्हा सुद्धा त्यांच्या नामाचं भजन कीर्तन हे सहाय्यभूत होतं. पण जेव्हा आपल्याला गौतम बुद्धांना आचरायचं आहे तेव्हा मात्र एकच मार्ग आहे आणि तो आहे ध्यानाचा मार्ग. हा ध्यानाचा मार्ग आपल्याला खऱ्या अर्थानं बुद्धांचं जे बुद्धत्व आहे त्याची झलक कुठेतरी मिळवून देऊ शकतो. हे ध्यान करता करता बुद्धांचा जो मार्ग आहे त्या मार्गावर एक पाऊल का होईना आपण टाकू शकतो. हा मार्ग आचरण्यासाठी म्हणून आपल्याला ध्यान करायला हवं. हे ध्यान संतुलनाचं, समानतेचं असेल तर आपण आज या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुल्य निंदा स्तुतीर मौनी हा जो भाग आहे हा भाग घेऊन ते संतुलन आपल्याला साधता येतंय का याविषयी थोडस मार्ग चालण्याचा प्रयत्न करूया. पुढची ध्यानाची सूत्र मी आचार्यांकडे सुपूर्द करते. धन्यवाद.
ध्यानाला सुरुवात करूयात, पण तत्पूर्वी जे ध्यान आपल्याला करायचं आहे, अर्धा तास आपल्याला ध्यान करायचं, त्याआधी आपले पाय हात थोडेसे मोकळे असायला हवेत. त्यामुळे सगळ्यांनी पाय पसरून बसा आणि थोडीशी घोट्यांमध्ये गुडघ्यांमध्ये काही सेकंदांसाठी हालचाल करा. पूर्ण छान मोकळे करून घ्या. हातांच्या बोटांची हालचाल होऊ द्यात, मनगटांची होऊ द्यात, खांद्यांची होऊ द्यात, थोडीशी हवी असेल तर कण्याची थोडी करून घ्या. ध्यान हिंदी में ही होने वाला है. स्नेहा गोयंका, शांति रखिए. अपनी शांति खोने नहीं देना है, यही सीख बुद्ध से मिलती है. झालं करून बसा शांत. बुद्ध एका शब्दाचा उपयोग करतात, अप्रभावित राहणे. अनिकेत असं जे आता सांगितलं, ऐसे एक शब्द है अप्रभावित रहना. अगर अभी के अभी मैं आपको गालियां देता हूं तभी भी, या फिर आपकी मैं बहुत ज्यादा स्तुति करता हूं तभी भी, आपकी शांति अगर अविचलित रहती है तो समझो कि बुद्ध हमें समझ में आए. ये काम कैसे होता है ये बुद्ध ने जाना, उन्होंने उसके ऊपर अभ्यास किया, संशोधन किया, और जो मार्ग जो संशोधन किया जिस मार्ग का, उसी मार्ग पर पहला पग आज रखेंगे. उस प्रकार का ध्यान करेंगे. चलो तानपुरा. सहजता से आंखें बंद. जो भी स्थिति हमारे लिए आरामदेय है उस स्थिति में बैठेंगे. एक लंबी सांस अंदर भरे और आराम से पूरी तरह से बाहर छोड़ते हुए शांत हो जाए. सिद्धार्थ गौतम जिस मार्ग पर चलते हुए साधारण सिद्धार्थ से, साधारण मनुष्य से महामानव बने, भगवान गौतम बुद्ध बने, उस मार्ग का अभ्यास करने जा रहे हैं. उस मार्ग पर पहला पग रखने के लिए जा रहे हैं. सिद्धार्थ जब बुद्ध बने तो वे पहले व्यक्ति नहीं थे जो बुद्ध बने. बुद्धत्व, बोधित्व, ये हमारे महान इतिहास की, हमारे भारत की एक अक्षुण्ण परंपरा रही है. ये हमारी भूमि जैसे ऋषियों की है, जैसे संतों की है, वैसे ही हमारी भारत भूमि बुद्धों की है, जिन्होंने पूरी तरह से इस जीवन को समझा. पंच महाभूतों के पीछे जो ऊर्जा है, जो परम ऊर्जा है, उस ऊर्जा का ज्ञान उन्हें हुआ. उसी परंपरा के हम पाइक हैं, हम यात्री हैं. उस मार्ग पर हमारी यात्रा शुरू हो रही है. शांति से, आराम से जो भी कहा जा रहा है ध्यान से सुने और ध्यान में डूब जाए.
बुद्धत्व पाने के बाद जब बुद्ध शिक्षा देते थे तो सामने वाले व्यक्ति को कहना पड़ता था, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। मैं बुद्ध की शरण जाता हूं, मैं धर्म की शरण जाता हूं, मैं संघ की शरण जाता हूं। भगवान बुद्ध ने गौतमम शरणम गच्छामि ऐसा नहीं कहा है। बुद्धों की जो परंपरा है उस परंपरा को, उस बोधित्व को शरण जाने को कहा है। मुझे शरण आओ ऐसा नहीं। इसलिए हम भी वो जो बोधित्व है, वो जो परम पवित्र बुद्धत्व है, उसे ही शरण जाएंगे। जिसे आगे बढ़ना है, जिसे जागृत होना है, वह जिस पंथ पर आगे बढ़ता है, जिस मार्ग से आगे बढ़ता है, उस मार्ग का नाम है धर्म। धर्म रास्ते का नाम है। जिस रास्ते पर से बुद्ध जैसे पवित्र जीव, ऋषि मुनि गुजरे, उसी रास्ते पर हमें भी अपने पग रखने हैं। तो पग रखने से पूर्व उस रास्ते को, उस मार्ग को शरण जाएंगे। इसे ही कहा है धम्मं शरणं गच्छामि। अपनी सारी शक्तियां, अपनी सारी ऊर्जा संगठित करने का, एकत्रित करने का नाम है संघ। तो संघ की शरण जाएंगे। बौद्ध धर्म जो है, उस धर्म में जो संघ है, भिक्षुओं का संघ, उसे शरण नहीं जाना। अपने ही अंदर जो भी शक्ति छिपी हुई है, बिखरी हुई है, उसे एकत्रित करने का नाम है संघ। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। ऐसे हमारी यात्रा शुरू हो गई। शील की यात्रा करते हुए, शील का पालन करते हुए, जैसे जैसे ध्यान लगाया जाता है, वैसे वैसे प्रज्ञा जगती है। शील, समाधि, प्रज्ञा, इन तीन रत्नों की भी शरण हम जाएंगे। अहिंसा का आचरण, सत्य का आचरण, यह शील है। नित्य ध्यान की साधना, यह समाधि है। और धीरे धीरे विचार कैसे करते हैं, नियंत्रण कैसे करते हैं, ये अंदर ही अंदर समझ में आने लगता है। समझ बूझ बढ़ती है, उसे कहें प्रज्ञा। शील, समाधि, प्रज्ञा। ये प्रज्ञा जागृत करने का ध्यान अब शुरू करेंगे। प्रथम ध्यान करेंगे अपनी आती जाती सांसों का। सब कुछ छोड़ के अपना ध्यान पूरी तरह से, बिल्कुल पूरी तरह से अपनी सांसों पर आके
रख दे, शांति से देखे सांस कैसी अंदर आ रही है और कैसी बाहर जा रही है। तटस्थ भाव से देखे, सांसों का आवागमन देखे, शांति से देखे। धीरे धीरे मन शांत हो रहा है। ध्यान के मध्य में उतरना है। इसके 3 चरण है। 3 चरण के 3 नाम है। पहला है दर्शन, दूसरा है संवेदन, तीसरा है बोधन। बोधन किए बिना बुद्धत्व जागता नहीं। बोधन किए बिना बुद्धि पुष्ट नहीं होती। बोधन हुए बिना प्रज्ञा पुष्ट नहीं होती। तो प्रथम करेंगे दर्शन। शरीर के एक एक अंग का दर्शन प्रथम चरण में करना है। कोई भी सूचना नहीं आएगी। पूरी तरह से मौन हो जाएंगे और सिर से लेकर पांव तक अगले 3 मिनट तक केवल अपने शरीर के अंगों का दर्शन करेंगे। सामने वाला हिस्सा, पीछे वाला हिस्सा, दाया हिस्सा, बाया हिस्सा, बस दर्शन करते आगे बढ़ना है। दर्शन करते वक्त केवल दर्शन ही करे, अन्य कुछ भी नहीं करना है। काम प्रारंभ करे। दर्शन, दर्शन मात्र।
सिर से लेकर पांव तक पूरे शरीर का दर्शन हमने कर लिया है। दूसरे चरण की तरफ आगे बढ़ेंगे। पहला चरण दर्शन का, दूसरा चरण संवेदन का। जिस जिस अवयव का दर्शन हमने किया, उस अवयव में झांक कर देखेंगे कि वहां से कौन सा संवेदन पैदा हो रहा है, वहां की पेशियां किस संवेदन को जन्म दे रही हैं। अगर चेहरे पर देख रहे हो तो पूरे चेहरे पर से कौन सी संवेदना मालूम पड़ रही है? ठंडक है या गर्मी है? कुछ हलचल है या स्थिरता है? गीलापन है या सूखापन है? कौन सी संवेदना पूरे शरीर में हमें मालूम पड़ रही है? बस दूसरे चरण में सिर्फ संवेदनाओं की तरफ ध्यान देना है। पूरा शरीर जीवंत है, पूरा शरीर संवेदना से भरा है। बस उसकी तरफ ध्यान देना प्रारंभ करें। सिर से लेकर पांव तक जहां जहां जो जो संवेदनाएं जन्म ले रही है, उन संवेदनाओं को हमने देखा। अवयवों का दर्शन प्रथम किया, उसके पश्चात हमने संवेदनाओं की तरफ ध्यान दिया। अब पूरे ध्यान के अंतिम चरण में बोध जगाना है, बोधत्व जगाना है, बुद्धत्व जगाना है। सारे विश्व की तरफ बुद्ध व्यक्ति
संपूर्ण निर्विकार होकर के, तटस्थ होकर के, त्रयस्थ रूप से बड़ी शांति धारण करके देखता है। बाहर की वस्तु, व्यक्ति तथा परिस्थिति देखकर बोधि व्यक्ति के अंतःकरण में अप्रभाव की भावना जागृत रहती है। वो टस से मस तक नहीं होता, स्थिरता बनाए रखता है, शांति धारण किए हुए रहता है। इसलिए अंतिम चरण बहुत ही महत्वपूर्ण। जैसी जैसी हमने संवेदनाएं देखी, वैसी वैसी संवेदनाएं फिर से देखनी है, परंतु देखते देखते त्रयस्थ भाव को जागृत करना है। जैसी भी संवेदना आए उसके प्रति राग नहीं जगाना है, न द्वेष को जगाना है। यही काम बोधन के रूप में हमें करते हुए आगे बढ़ना है। जो जो संवेदना दिखेगी वह मेरी नहीं है, वह मेरे लिए भी नहीं है। ये संवेदना यहाँ क्यों है? ऐसी संवेदना अभी नहीं चाहिए थी, या फिर ये बहुत अच्छी संवेदना है, ऐसे ही आती रहे, ऐसी मांग भी अंदर से नहीं उठानी है। जो जो संवेदनाएं उत्पन्न हो रही है उसको सिर्फ देखना है, त्रयस्थ तटस्थ भाव से देखना है, और सबसे बड़ा बोध करना है, जानना है कि जो जो संवेदनाएं हैं वह अनित्य है, अनित्य है, अनित्य है, स्थायी रूप से रहने वाली नहीं है। हर एक संवेदना उत्पन्न हो जाएगी, थोड़ी देर रहेगी, यथावकाश पूरी तरह से निकल भी जाएगी। तो संवेदनाओं का जन्म लेना और संवेदनाओं का निष्कासन होना, निर्माण और व्यय, जन्म और मृत्यु, इस घटना को अपने इसी देह में त्रयस्थ भाव से देखते रहना ही बोधत्व है। ये बोधन करते रहना है। संवेदनाओं के बाद बोधन, अनित्यता का बोधन। काम शुरू करे, सब अनित्य है, सब अशाश्वत है, सब मर्त्य है, कोई टिकता नहीं, कोई अमर नहीं, सभी मरण धर्मा है। यह शरीर भी, शरीर पर उठती यह संवेदना भी, बाहर की वस्तु भी, परिस्थिति भी, सब कुछ खत्म होने वाला है, नष्ट होने वाला है, सब मर्त्य है। यही भाव जागृत हो जाए, बोधन जगे, बोधित्व जगे, सब अनित्य है, सब अनित्य है, अनित्य ही तो है।
अनित्य, अनित्य है। शरीर से लेकर सारा विश्व, सब कुछ अनित्य है। मैं भी अनित्य हूं। हर व्यक्ति, हर वस्तु, प्रत्येक परिस्थिति अनित्य है, अनित्य है, अशाश्वत है, मर्त्य है। इसी बोध को बढ़ाते बढ़ाते ध्यान में आगे बढ़ रहे हैं। अनित्य, अनित्य, अनित्य ही है। अज्ञानवश जिसे हम मैं कहते हैं या मेरा मेरा कहते हैं, वो शरीर, वो रिश्ता, वह परिस्थिति, सब कुछ अनित्य है, नष्ट होने वाला है। इसलिए बोध को बढ़ाएं। सारे विश्व के प्रति यही अनित्य भाव अगर जागृत रहे तो धीरे धीरे आसक्ति कम होती मालूम पड़ेगी। अनुराग धीरे धीरे समाप्त हो जाएगा। ना शरीर से आसक्ति, ना मेरे अपनों के प्रति आसक्ति, ना ही परिस्थिति के प्रति आसक्ति। आसक्ति रहित मन ही, आसक्ति रहित हृदय ही सच्चा प्रेम कर सकता है। जब आसक्ति निकल जाएगी, जब द्वेष दुर्भावना निकल जाएंगे, तभी मन में प्रेम का उदय होगा। करुणा का उदय होगा। सबके प्रति मंगल भावनाओं का उदय होगा। सबके प्रति मन में कल्याण की भावना ही जगेगी। त्रयस्थ भाव जगना चाहिए, तटस्थता से देखना चाहिए। प्रथम दर्शन, तत्पश्चात संवेदन और अंत में बोधन। दर्शन, संवेदन, बोधन। काम करते रहेंगे, यात्रा करते रहेंगे। बुद्ध ने खोजा हुआ मार्ग है, उस मार्ग पर आगे बढ़ते रहेंगे। घटना एक दिन घटेगी, बुद्धत्व एक दिन जन्मेगा, हमारे भीतर वो पनपेगा। अनित्य बोध जगना चाहिए। सब अनित्य है, सब कुछ अनित्य है, अनित्य। मेरा यहाँ कुछ भी नहीं।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्ध होने की संभावनाओं को शरण गए हैं, बुद्धत्व की मार्ग को शरण गए हैं, अपनी सारी ऊर्जा संगठित करके संघ को शरण गए हैं। यह काम करते रहना है, नियमित रूप से करते रहना है। धीरे धीरे मन में मंगल भाव जगेगा, मंगल मैत्री जगेगी। जैसे जैसे आसक्ति और दुर्भावना कम होगी, मंगल मैत्री जगेगी। जैसे अभी उसकी झलक हम पा रहे हैं। अपना दाया हाथ अपने हृदय पर रखे, जागृति से रखे, संवेदनाओं को देखे, बोधन करे, मन में हृदय में जागा हुआ प्रेम देखे, एक स्मित हास्य को चेहरे पर बनाए रखे और प्रार्थना करे पूरे विश्व के लिए, सबका भला हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थि हो, मुक्ति हो, शांति तुष्टि पुष्टि हो। हाथों के तल में एक दूसरे पर मले, संवेदनाओं को देखते 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 हाथ चेहरे पर रखे, पूरे चेहरे पर से मसाज करते हुए आंखें खोले। धन्यवाद।